हत्तींपाठोपाठ कबूतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, कबुतरांना खाद्य देण्याबाबत नियम तयार करणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा। या संदर्भात माझी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं। हायकोर्टामध्ये राज्य सरकार आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी, पर्यायी व्यवस्था होईल तोपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं असंही त्यांनी म्हटलंय। महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। आजपासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फीडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे। जैन समाजाच्या भावना, हिंदू समाजाच्या भावना आणि एकूणच प्राणीप्रेमींच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या गेल्या। त्याबरोबरच सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची सुरक्षितता याविषयी सुद्धा चर्चा केली गेली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून या कबूतरखान्यांना योग्य पद्धतीनं कसं पुनर्स्थापित करता येईल, कबूतर मरणार नाहीत यासाठीची व्यवस्था महानगरपालिकेने करावी। कोर्टामध्ये यातर्फे सरकारतर्फे भूमिका मांडली जाईल। राज्य शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं सुद्धा या कबुतरांची पर्यायी व्यवस्था मनुष्यवस्ती कमी असलेल्या जागेत किंवा मनुष्यवस्ती नसलेल्या जागेत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे।